हॅलो. पुरंदर पॅन्थर आपली लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पुरंदर पॅन्थर. भारतीनगर मित्रमंडळ अध्यक्ष विनायक भाऊ कडू आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मैत्री परिषदांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारतीनगर मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मैत्री परिषदांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमस्कार. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला मात्र सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. रायगड 11 विरुद्ध पुरंदर पॅन्थर्स या दोन टीम्स मध्ये नक्की सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुरंदर पॅन्थर संघाने मात्र प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर विरुद्ध संघाला मात्र फलंदाजीचं आमंत्रण जे दिलेलं आहे आणि त्या आमंत्रणासह रायगड 11 बॅटिंगसाठी पूर्णतः सज्ज आहे. हो, बॅकफुटला सरकत मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र खेळून काढलाय. तोपर्यंत आपण पाहतोय दोन फिल्डर्स मात्र चेंडूच्या पाठमोरे धावतायत, पळतायत. अगदी चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन. दोन्ही टीमचे 12th मन या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. रायगड 11 आणि पुरंदर पॅन्थर्स. संघमालक रणजित भाऊ हरपुडे आणि त्याचबरोबर संघमालक आसिफभाई कलमानी यांच्या नक्कीच मालकीचे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये लढतात. मॅच नंबर 3 मध्ये ओ हो 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 बिनाचल चौधरीच्या यष्ट्या मात्र मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त होत आहेत. क्लीन बोल्ड आणि नक्कीच बिनाचल चौधरी मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय. त्रिफळा बाद होत असताना विकेट नंबर 1 चं पतन त्या ठिकाणी जे होत आहे. विकेट नंबर 1 अगदी पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती मात्र माघारी परतावा लागलाय. अगदी पहिल्या विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी जो येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार पाटील यांच्या एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र थेट प्रक्षेपण जे केलं गेलेलं आहे आणि एक चांगल्या क्वालिटीचं प्रक्षेपण या स्पर्धेचं जे पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेट प्रेमी घर बसल्या या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद जो घेत आहेत, HPL 2020 या स्पर्धेचा आनंद जो घेत आहेत. तर काही क्रिकेट खेळाडूंच्या नक्की शुभेच्छा सुद्धा या स्पर्धेला आलेत. कोथरूड परिसरातील प्रसिद्ध खेळाडू आदरणीय क्रिकेटचे सन्मान व्यक्तिमत्व नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठजी कदम मैत्री परिषदांच्या या क्रिकेट स्पर्धेला भरघोस असं योगदान त्यांचं या ठिकाणी लाभलं. मी मैत्री परिषदांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी आपण नक्कीच मगाशी चर्चा करत होतो. अनेक जुन्या खेळाडूंच्या शुभेच्छांच्या ती चर्चा येणाऱ्या काळामध्ये आपण पुढे नेणार आहोत. परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. दरम्यान रायटर मोरती विकेट. हो हो, हा चेंडू सुरेख टाकलाय. अगदी झपकन नेष्ट्यांच्या मागे चेंडू मात्र त्या ठिकाणी पोहोचतोय. अगदी डॉट स्वरूपाचा चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहिलं तर सूरज या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी करतोय. चला 12th मन पाठवा. मॅच 1 मिनिटासाठी थांबवायची आहे. निर्मल सर, दोन्ही टीमचे 12th मन वारंवार सूचना दिल्या गेलेल्या आहेत. सूचना सुरुवातीला दिली गेली आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. 12th मन पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर पुरंदर पॅन्थर्स आणि रायगड 11. चला लगेच आपले 12th मन पाठवा.
या दरम्यान ऑन साइडला मात्र चेंडू त्या ठिकाणी खेळलाय. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर मात्र चेंडूवरती येतोय. तोपर्यंत एक रन जी घेतली गेलेली आहे त्या सिंगल बरोबरच धावफलक मात्र पुढे जाईल. आणि या सिंगल बरोबर धावफलक पुढे जात असताना स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर एका धावेने पुढे सरसावत आहे. आणि टोटल स्कोर कार्ड वरती अगदी एकूण पाच धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय एकूण 5 धावा मात्र धावफलकावरती ज्या आहेत. सूरजचं षटक क्रमांक 1 च्या गोलंदाजीची पूर्णता आपण पाहिली, चर्चा केली. 5 धावा त्या ठिकाणी येत आहेत. तर दुसऱ्या बाजूनं यश जाधव ओव्हर नंबर 2 मध्ये बॉडी फ्युएल जिम्नॅशियमचे डायरेक्टर सन्मान्य निलेश भाऊ कंदारे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लबच्या वतीनं HPL 2020 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यश जाधवचा आपण नक्की चेंडू पाहिला, तो वाईड जो होता. ऑन साइडला चेंडू खेळाय, झेल नक्कीच होणार नाहीये. ऑन साइडला फिल्डर आहे, बाउंड्री लाईन वरती चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत 2 रन्स ज्या कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक मात्र थोडासा बदलेल. तो 8 या आकड्यावरती धावफलक येऊन पोहोचतोय. 1.1 अर्थात 1.1 चा खेळ त्या ठिकाणी पूर्ण होत असताना 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच आता स्पर्धा येऊन पोहोचल्या. मॅच नंबर 3. ओल पुन्हा एकदा खराब चेंडू यशच्या गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू मात्र यशनं अगदी खराब टाकलेले आहेत. 3 चेंडू पूर्ण टाकत असताना 2 चेंडू त्यातले खराब आहेत, वाईड आहेत. आणि ते वाईड नक्की चेंडू या ठिकाणी ग्राह्य न धरता केवळ जेमतेम एका चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत जो पूर्ण झालेला आहे. ओ हा चेंडू मात्र डॉट बॉल. या दरम्यान ऑन साइडला मात्र चेंडू खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी असेल. ओ एका हातात चेंडू फील्ड केलाय. सुरेख फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. रफिक शेखनं मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण जे केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षणाची नक्कीच जबाबदारी त्याची पूर्णता मैदानामध्ये आपण पाहतोय, तो पूर्ण निभावतोय. ओ खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, सातत्यानं चेंडू मात्र दिशा भरकटतोय. एका टप्प्यावरची गोलंदाजी मात्र करावी लागेल ती यश जाधवला. सातत्यानं दिशाहीन मारा यशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग साइड मात्र नक्की चेंज केली असता सुद्धा अशा प्रकारची सुमार कामगिरी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा यश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ हा चेंडू पुन्हा एकदा खराब, सातत्यानं वाईड वाईड आणि वाईड स्वरूपाचे चेंडू मात्र त्या ठिकाणी टाकले जात आहेत. अगदी 4 खराब चेंडू या ठिकाणी टाकले गेले असता षटक मात्र लांबणीवरती नक्की जे जात आहे, केलेली मेहनत नक्कीच थोडीशी वाया जाताना पाहायला मिळते. त्या मेहनतीला पुन्हा एकदा एका चांगल्या गोलंदाजीमध्ये बदलावं लागेल. एक चांगल्या प्रकारचे चेंडू टाकण्याची पूर्णतः तयारी यशला करावी लागेल. परंतु या दरम्यान मात्र जोरदार तडाखा. ऑन साइडला चेंडू जातोय सरळ सीमा पार, चौकार, चौकारणी चौकार, 4 रन. सर्व खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे. मांडवाच्या मागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज कुदळे यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तरी सर्व खेळाडूंनी अल्पोपहाराचा आस्वाद या ठिकाणी घ्यावा. अगदी खराब चेंडूंच्या नक्कीच मालिकेनंतर मात्र एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो चौकार धावफलकाला बदलून टाकतोय. तो चौकार धावफलकाला बदलत असताना धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत. त्या 16 धावा आणि याच बरोबर पुन्हा एकदा 1 बाउन्स चेंडू मात्र सीमा रेषा पार, 4 रन. 16 + 4 19 धावा
यशचं षटक मात्र पूर्णतः महागडं जे आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये जेमतेम 5 धावा येत असताना अद्यापपर्यंत मात्र 15 धावा धावफलकावरती वसूल केल्या गेल्या. 15 धावा मात्र अद्यापपर्यंत वसूल केल्या गेल्यात. एक महागडी गोलंदाजी यश जाधवची, परंतु फलंदाज त्याचा पूर्णतः फायदा उठवताय. हो, हा चेंडू मात्र ऑफसाईडला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी असेल. अगदी उंचावरून चेंडू अडवलाय. एक धाव मात्र घेतली गेली आहे. सिंगल घेतली गेली आहे. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा सिंगल साठी. या सिंगल बरोबर ओव्हरची सुद्धा समाप्ती. 16 धावांचं हे षटक मात्र समाप्त होत आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मात्र समाप्त होत असताना 21 धावा टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मीनाचल चौधरी एका चौकाराबरोबर बाद होत असताना पुढील जबाबदारी मात्र अमन जाधव आणि विकास या फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी आपल्या खांद्यावरती घेत धावफलकाला 21 या धावसंख्येवरती जे नेऊन ठेवलेलं आहे. 21 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 21 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर के समाप्ति के बाद एक अच्छी शुरुआत बिनाचल चौधरी के आउट होने के बाद एक अच्छी साझेदारी यहाँ पर दोनों ही बल्लेबाज बनाते हुए 21 रन अब तक स्कोर कार्ड पर. 16 रन अपने ओवर दूसरे ओवर में खर्च करने के बाद एक बड़ी महंगी गेंदबाजी यश जादव की यहाँ पर देखने को मिलने के बाद ओवर नंबर 3 के लिए गेंदबाज फिर से एक बार तैयार. काफी बड़ा माहौल इस प्रतियोगिता में. पहले दिन का ये तीसरा मुकाबला आज के दिन मैती प्रतिष्ठान क्रिकेट क्लब एचपीएल 2020 इस प्रतियोगिता में दोनों बड़े अंपायर्स मैदान के अंदर अपनी एक अच्छी अंपायरिंग जो करते हुए ओवर नंबर 3 की शुरुआत. कमकद वाला ये खिलाड़ी 28 नंबर की ये जर्सी. शॉर्ट पिच गेंद डीप फाइन लेग क्षेत्र में ये गेंद पहुंचते हुए फील्डर वहां पर मौजूद, लेकिन पैरों से की यहां पर फील्डिंग. अब तक मिलेंगे केवल 2 रन. एक अच्छी फील्डिंग, 2 रन यहां पर रोकते हुए इसी 2 रन के मुनाफे के साथ 23 रन स्कोर कार्ड पर. बड़ी अपील मैदान के अंदर, लेकिन अंपायर के चेहरे पर उस अपील का कोई अब तक असर नहीं. लेकिन देखना होगा किस तरह का डिसीजन होगा अंपायर द्वारा, किस तरह का निर्णय होगा. लेकिन मुख्य स्क्वायर लेग अंपायर अजय आवळे सर, इनके चेहरे पर कोई यहां पर प्रभाव न दिखते हुए अपील को ठुकराने के बाद 1 रन. 24 रन अब तक स्कोर कार्ड पर. मयूर की ये गेंद शफल होकर खेलने की कोशिश यहां पर, लेकिन सीधे कीपर के दस्तानों में गेंद पहुंचने के बाद कोई रन वहां पर नहीं. एक अच्छी गेंदबाजी डॉट गेंद के साथ बल्लेबाज को स्ट्राइक एंड पर रुकाते हुए. एक अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन पिछले सीजन में भी मयूर के द्वारा एक अच्छी गेंदबाजी जो देखने मिली. ओ इस बार ये गेंद दिशा से थोड़ी सी भटकती हुई लेग स्टिक के काफी बाहर ये गेंद मुख्य अंपायर अक्षय निर्मल सर द्वारा वाइड का यहां पर सिग्नल आते हुए इसी वाइड के साथ कुल मिलाकर स्कोर कार्ड पर 25 रन. एक अच्छी पार्टनरशिप दोनों ही बल्लेबाजों के बीच. ओ इस बार बैकफुट पर आकर गेंद खेलने की कोशिश, सीधे बल्ले से गेंद खेलने की कोशिश, लेकिन बल्ले का अंदरूनी किनारा और ऑन साइड के क्षेत्र में गेंद जाते हुए रफीक शेख वहां पर गेंद को फील्ड करते ही 1 रन लेने में दोनों ही बल्लेबाज सफल होते हुए 26 रन अब तक स्कोर कार्ड पर. ओ इस बार हल्के हाथों से गेंद स्क्वायर लेग के क्षेत्र में खेलते हुए डीप स्क्वायर लेग का फील्डर गेंद पर आते ही 1 रन और उसी 1 रन के साथ 27 रन स्कोर कार्ड पर अब तक. इस ओवर की ये आखिरी गेंद. ओ इस बार सीधे बल्ले से गेंद को खेलने के बाद मिड ऑफ फील्डर से मिस फील्ड, लेकिन
लॉन्ग ऑफ पर एक अच्छी फील्डिंग, उसी के साथ ओवर की समाप्ति, इसी सिंगल के साथ ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर कार्ड पर एक विकेट के नुकसान पर 28 रन। एक अच्छी शुरुआत रायगढ़ 11 द्वारा। पुरंदर पैंथर्स टीम ने टॉस जीतकर यहाँ पर फील्डिंग करने का फैसला करने के बाद गेंदबाजी तो थोड़ी महंगी यहाँ पर साबित होती हुई, लेकिन रायगढ़ 11 एक अच्छी शुरुआत पहली इनिंग में। अमर गेंदबाजी मार्ग पर, चौथे ओवर का यह खेल अमर गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए। गेंदबाजी में यहां पर फिर से एक बार बदलाव, सचिन मारने गेंदबाजी मार्ग पर। ओवर नंबर 4 बॉलिंग एंड की चर्चा करें तो कमेंट्री बॉक्स एंड की ओर से गेंदबाजी के लिए तैयार, राइटर मूव द विकेट। ओ यह पहली गेंद, गेंद को उठाकर खेलने के बाद दो फील्डरों के बीच गेंद तो अब बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। पहली गेंद पर चौका बटरने के बाद फिर से एक बार अगली गेंद, गेंद तो हवा में, 3 फील्डर गेंद के नीचे। कैच तो यहां पर लपकते हुए एक अच्छा कैच, बेहतरीन कैच, बढ़िया कैच। विकेट नंबर 2, विकेट नंबर दूसरा, यहां पर दूसरे विकेट का पतन। फील्डर यहां पर थोड़ा सा चोटिल होते हुए, लेकिन फिर से एक बार खेलने के लिए तैयार। एक बड़ी जीत फील्डर की ओर से फिर से एक बार दिखाई देते हुए, एक बड़ी मेहनत कैच को लपकने के बाद उसकी हमें दिखाई देते हुए, लेकिन अगला नया बल्लेबाज मैदान के अंदर। मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लबच्या नियोजनामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे असे सन्माननीय व्यक्तिमत्व नानाभाऊ कुदळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आदरणीय नानाभाऊ कुदळे आणि मित्र परिवाराचं। ओहो, इस बार बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी सचिन मारने की ओर से। काफी रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हुए स्ट्राइक एंड बल्लेबाज, लेकिन उस गेंद पर कोई रन नहीं, डॉट गेंद। एक अच्छी गेंदबाजी, फिर से एक बार गेंदबाजी में वापसी करते हुए सचिन मारने। पिछले प्रतियोगिता में, पिछले सीजन में काफी बड़ा खेल सचिन मारने की ओर से हमें दिखाई देने के बाद इस सीजन में भी बड़ा खेल। गेंद तो हवा में, 3 फील्डर गेंद के पीछे, गेंद तो यहां पर स्लो होते हुए आउटफील्ड पर, गेंद स्लो, दूसरे रन की कोशिश यहां पर सफल होते हुए, दूसरे रन की कोशिश सफल होते हुए 2 रनों के साथ स्कोर कार्ड बढ़ते ही 34 रन अब तक स्कोर कार्ड पर। सचिन मारने स्ट्राइक एंड पर सुशील। ओ इस बार ऑनसाइड के क्षेत्र में गेंद, फील्डर वहां पर मौजूद, केवल सिंगल पर संतुष्ट रहना होगा। उसी सिंगल के साथ 35 रन अब तक स्कोर कार्ड पर। और मैत्री प्रतिष्ठान मध्ये भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचा HPL 2020च्या या सोहळ्यामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य लाभलं
ते नानाभाऊ कुदळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांचं या ठिकाणी मैत्री प्रशांच्या वतीने या ठिकाणी करतो. सन्माननीय व्यक्तिमत्व आदरणीय नानाभाऊ कुदळे. गेंद को उठाकर खेलने की कोशिश यहाँ पर असफल होते हुआ विकेट का फिर से एक बार पतन. कुल मिलाकर इस ओवर में 2 विकेट के साथ एक बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सचिन मारने द्वारा. चौथे ओवर का खेल खत्म होते ही स्कोर कार्ड पर 35 रन. अब भी 2 ओवर का खेल यहां पर शेष. आखिरी 12 गेंदे शेष. ओवर नंबर 5 फिर से एक बार लेकर गेंदबाज तैयार. तीन विकेट के नुकसान पर 35 रन. 12 गेंदे शेष. देखना होगा आने वाले 12 गेंदों में किस तरह की बल्लेबाजी यहां पर होगी. नया बल्लेबाज अब क्रीज पर आते हुए और एक अच्छी बल्लेबाजी करने की कोशिश करनी होगी. बढ़िया स्ट्रोक यहां पर खेलने होंगे और शंकर जावळे शंकर जावळे बलून स्पीकर या ठिकाणी आणा. बड़े हिट्स के साथ 50 के आगे स्कोर कार्ड को लेकर जाना होगा और 50 के अधिक स्कोर कार्ड बनाने की कोशिश यहां पर करनी होगी. 5 ओवर की शुरुआत. सूरज गेंदबाजी मार्ग पर. कमेंट्री बॉक्स एंड की ओर से एक एंड से यहां पर ये खेल होता हुआ, लेकिन एक ही एंड से गेंदबाजी करते ही स्ट्राइक एंड पर भी बल्लेबाज अब तैयार होते हुए. फील्डिंग में परिवर्तन. एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी यहां पर डीप एक्स्ट्रा कवर में लेने के बाद गेंदबाज तैयार होते हुए. राइट आर्म ओवर द विकेट. बड़ा रन. अच्छी गेंदबाजी. पहली गेंद हल्के हाथों से खेलने के बाद डीप पॉइंट का फील्डर गेंद पर आते हुए उसे गेंद को फील्ड करने के बाद 1 रन और उसी 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ते ही 36 रन स्कोर कार्ड पर. 4.1 का खेल अब तक खत्म होते हुए आखिरी 11 गेंदे जो शेष. हर गेंद पर अब फील्डिंग में परिवर्तन होते हुए. और शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया ऑन साइड के क्षेत्र में. फील्डर काफी दूर और उसी के साथ 1-2 बाउंस चेंडूज सीमा रेखा की और 4 रनों के लिए चौका. एक बेहतर स्ट्रोक. इसी स्ट्रोक की है दरकरार और उसी स्ट्रोक के साथ अब 4 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ते हुए 40 रन. 40 रन पर स्कोर कार्ड पहुंचते हुए अभी अमन बल्ले का अंदरूनी किनारा और उसी के साथ कीपर के दस्तानों में गेंद और उसी कैच के साथ अब लौटना होगा डग आउट की ओर, पवेलियन की ओर. विकेट नंबर 4. चौथे विकेट का पतन. चौथी विकेट यहां पर खोते हुए अमन को लौटना होगा पवेलियन की ओर. विकेट काफी यहां पर गिरने के बाद अब गेंदबाजी करने वाली टीम के खेमे में काफी बड़ा उत्साह यहां पर तैयार होते हुए, बड़ा आत्मविश्वास यहां पर तैयार होते हुए, उसी आत्मविश्वास के साथ गेंदबाजी हमें जो दिखाई दे रही है. सचिन मारने ने की जिस तरह की गेंदबाजी की है उस तरह की गेंदबाजी अब इस 5 ओवर में सूरज करते हुए. धायरीचे यशस्वी उद्योजक आदरणीय विनायक भाऊ कडू यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राइक एंड पर सागर. इस बार ऑन साइड में गेंद खेलने की कोशिश, लेकिन गेंद तो सीधे कीपर के हाथों में. डॉट गेंद. एक अच्छी गेंदबाजी, एक अच्छा लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी का पूरा ये प्रयास हमें दिखाई देते हुए. एक अच्छी कोशिश गेंदबाज द्वारा. एक अच्छी कोशिश
हर गेंद पर गेंदबाज करते हुए ओहो मिडल स्टिक यहां पर उखाड़ते हुए क्लीन बोल्ड। सागर को लौटना होगा बिना खाता खोले पवेलियन की ओर। आगे आकर गेंद को खेलने की कोशिश यहां पर नाकाम होते हुए अब लौटना होगा बिना खाता खोले पवेलियन की ओर। पांच विकेट के नुकसान पर 40 रन। आखिरी गेंद का खेल यहां पर शेष इस ओवर में, 5 ओवर का ये खेल। कमेंट्री बॉक्स के पीछे भोजन की व्यवस्था यहां पर ऑर्गेनाइजर द्वारा की गई है। जिन क्रिकेट खिलाड़ियों को, क्रिकेट प्रेमियों को भोजन का आस्वाद लेना है वो कमेंट्री बॉक्स के पीछे जाकर उस भोजन का आस्वाद ले। ये सूचना होगी एचपीएल 2020 के आयोजकों से। ओहो इस बार पॉइंट के क्षेत्र में ऑफ साइड में गेंद को खेलने की कोशिश, हल्की सी अपील, लेकिन इस अपील का कोई असर नहीं अंपायर के चेहरे पर। इसी अपील के साथ डॉट गेंद के साथ ओवर की होगी समाप्ति। 5 ओवर का खेल खत्म, छठे ओवर की अब होगी शुरुआत। आखिरी ओवर का ये खेल इस पहले इनिंग में। सूरज के गेंदबाजी की चर्चा करें तो 2 ओवर में 10 रन खर्च करते हुए 3 विकेट्स चटकाने के बाद एक सफल गेंदबाजी सूरज द्वारा। छोटे कद का यह खिलाड़ी मयूर फिर से एक बार आपने दूसरे ओवर में गेंदबाजी को लेकर तैयार। पिछले सीजन में काफी अच्छी गेंदबाजी करने के बाद इस सीजन में भी अच्छी गेंदबाजी की कोशिश। पहली गेंद ओहो काफी बेहतरीन गेंदबाजी, बैकफुट पर आकर गेंद को खेलने की कोशिश बल्लेबाज की, लेकिन गेंद और बल्ले का कोई वहां पर संपर्क नहीं। 1 रन अतिरिक्त स्वरूप में यहां पर मिलते हुए 22 के रूप में यहां पर 1 रन मिलने के बाद 41 रन अब स्कोर कार्ड पर। अभी 5 गेंदें शेष। 5 गेंदों में एक बढ़िया बल्लेबाजी की कोशिश करनी होगी बल्लेबाजों को 50 के और स्कोर कार्ड को लेकर जाने के लिए। ओ इस बार सीधे शरीर पर गेंद टकराते हुए रन आउट की अपील, रन आउट की अपील। तीसरे अंपायर के खेमे में यह डिसीजन आते हुए स्क्वायर लेग अंपायर अजय अवड़े इनके द्वारा। स्क्वायर लेग अंपायर द्वारा तीसरे अंपायर की ओर किया गया है यह सिग्नल, लेकिन किस तरह का होगा तीसरे अंपायर से सिग्नल ये भी देखना होगा। ये मात्र देखने के लिए अब प्रतीक्षा होगी तीसरे अंपायर की। ये डिसीजन की होगी प्रतीक्षा, किस तरह का होगा ये डिसीजन। रन आउट का ये डिसीजन आउट। बल्लेबाज को लौटना होगा पवेलियन की ओर। अगला नया बल्लेबाज नितिन। कई गेंदे अब तो शेष। मयूर एक अच्छी गेंदबाजी की कोशिश हर गेंद पर करते हुए। छोटे कद का यह खिलाड़ी है लेकिन काफी रफ्तार से गेंदबाजी करने की कोशिश हर वक्त करते हुए। और एक अच्छी प्रतियोगिता, इस प्रतियोगिता के बारे में हम चर्चा करें तो हर दिन हर साल एक नया कोई ना कोई बात इस प्रतियोगिता में हमें दिखाई देते हुए। एक नई जेवणाची व्यवस्था मांडवाच्या मागे केलेली आहे, तर सर्व खेळाडू आणि उपस्थित मान्यवरांनी जेवण करून घ्यायचं आहे। इस प्रतियोगिता के बारे में हम चर्चा करें तो आने वाले
हर सीजन में एक नया रंग भरने की कोशिश आयोजकों द्वारा यहाँ पर होते हुए, लेकिन इस सीजन के हम चर्चा करें तो कलर ड्रेस काफी बढ़िया यहाँ पर बनाने के बाद एक अच्छा मैदान भी यहाँ पर उपलब्ध होते हुए वाइड का यह सिग्नल अंपायर द्वारा, और इसी वाइड के साथ कुल मिलाकर अब तक स्कोर कार्ड पर 42 रन। ग्रास ग्राउंड है, एक अच्छा विकेट भी है इस प्रतियोगिता के लिए। आज के पहले दिन में उठाकर खेलने की कोशिश, लेकिन गेंद हवा में, फील्डर यश जादव दूर, दूसरे रन की कोशिश, रन आउट की संभावना, लेकिन रन तो यहाँ पर पूरे करने के करते हुए एक अच्छा प्रयास दोनों ही बल्लेबाजों के बीच, एक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, उसी रन के साथ स्कोर कार्ड पर 44 रन। चवालीस रन अब तो स्कोर कार्ड पर, अर्धशतक से अब पीछे जावेद शेख, जावेद शेख सीधे बल्ले से यहाँ पर जमीन से समांतर गेंद को खेलने के बाद 2 रन और 46 रनों पर अब तक स्कोर कार्ड पहुंचते हुए आखिरी गेंद का खेल यहाँ पर शेष इस पहले इनिंग में, आखिरी गेंद, और उसी आखिरी गेंद को लेकर चलते हैं फिर से एक बार मैदान के अंदर। मयूर की है आखिरी गेंद, लास्ट बॉल टू गो फॉर फर्स्ट इनिंग। 46 रन, 46 रन। पहले इनिंग की आखिरी गेंद मयूर पर, स्ट्राइक एंड पर आकाश, ओ गेंद को उठाकर खेलने की कोशिश, हवा में गेंद, यश जादव गेंद को अच्छी तरह यहां पर लपकते हुए आखिरी गेंद पर विकेट का पतन, इनिंग की समाप्ति। 46 रन स्कोर कार्ड पर, 47 रनों की जरूरत जीत के लिए आने वाले 6 ओव्हर्स में। कोरोनाच्या या संसर्गजन्य काळामध्ये ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनाला आतुर झालेला वारकरी थांबला. पुण्यनगरीचा तो लक्ष्मी रोडवरील वैभवशाली गणेशोत्सवाच्या मिरवणुका थांबल्या. अगदीच काय आमच्या मुस्लिम बांधवांचा रमजान नमाज पठण थांबला. पण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजांच्या शिकवणीनुसार संकटाला घाबरायचं नसतं, धैर्याने शिकवणीतून नजरेच्या अंतरावरती असलेल्या सिंहगडाला साक्ष ठेवत आणि डोळ्यात तीच ऊर्जा साठवत एचपीएल चा थरार आयोजित केला आहे. या छत्रपतींच्या मावळ्यांनी, मैत्री प्रतिष्ठानच्या सर्व आयोजकांना पुन्हा एकदा या मैत्री प्रतिष्ठानच्या सर्व आयोजनांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मान्यवर पाहुण्यांना नम्रतेची विनंती करतो, हवेमध्ये बलून सोडून पुन्हा एकदा त्याच थराराचा, त्याच एचपीएल चा रणजित सोहळा 2020 चा हा मैत्री प्रतिष्ठानचा सोहळा पुन्हा एकदा आपण अनुभवणार आहोत. कोण जिंकतय कोण हारतय यापेक्षा आम्ही संकटाला धैर्याने सामोरं जातोय, ही ऊर्जा साठवत मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते हवेमध्ये बलून सोडत हा एचपीएल चा 2020 चा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करूया.
हॅलो दत्ता वडराव, माईकशी संपर्क साधायचा अर्जंट. नाही नाही अर्जंट. सचिन मनेरे, माईकशी संपर्क साधा. सचिन मनेरे, विलास भाऊ, महेंद्र जाधव, प्रमोद कुडले, महेंद्र जाधव, माईकशी संपर्क साधायचा अर्जंट. अतुल सर मांगडे, तुम्ही पण. अतुल धोत्रे, कपिल पवळे सर. हॅलो. सन्माननीय व्यक्तिमत्व, मैत्री प्रतिष्ठानला खऱ्या अर्थानं ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते आदरणीय व्यक्तिमत्व नानाभाऊ कुदळे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्यांचा सन्मान अलंकार पोलीस ठाण्यातले कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आदरणीय अभिजितजी खुळपे, एक चांगला खेळाडू, यांच्या शुभ हस्ते मान्यवर सन्मान यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. तरी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. त्याचप्रमाणे संदीप शेळके कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. संदीप भाऊ शेळके, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होतोय. संदीपजी शेळके, आपण माईकशी संपर्क साधा. आदरणीय नानाभाऊ कुदळे यांचा सन्मान पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले 2 अधिकारी अभिजित खुळपे आणि बाळा शेळके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. पुरंदर पॅन्थर्स बरं का, आपल्याला पेनल्टी देण्यात येईल बरं का. पुरंदर पॅन्थर्स, शेवटची वॉर्निंग आपणच. आपला 12वा खेळाडू नाहीये, अन्यथा 5 रनाची पेनल्टी भेटेल आणि षटक कमी केले जातील. वारंवार सूचना देतोय बरं का तुम्हाला. मॅच चालू संदीप दादा शेळके आणि अभिजित खुळपे, सचिन मनेरे या आपला खेळाडू नाहीये. तीनही मान्यवरांच्या शुभ हस्ते नानाभाऊ कुदळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मैत्री प्रतिष्ठानमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते नानाभाऊ कुदळे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. पप्पू भाऊ इंगळे यांचा सन्मान विलासभाऊ खळे यांच्या शुभ हस्ते होतोय. पप्पू भाऊ इंगळे आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. विलासभाऊ खळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. मुन्नाबाई शेख, आजर शेख, हॅलो. पुढील होणारा सामना विशालगड फायटर्स वर्सेस तोरणा ट्रॅकर्स. दोन्ही कर्णधारांनी इथं उपस्थित राहा. निवेदक, प्रसिद्ध निवेदक
अतुल भाऊ धोत्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. उत्कृष्ट खेळाडू महेंद्रजी जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. अतुल भाऊ धोत्रे. पुढील होणाऱ्या सामन्याचे कर्णधार लवकरात लवकर या इथं. प्रकाश गायकवाड आणि मंगेश कुडले. अतुल धोत्रे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. महेंद्रजी जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. प्रमोद कुडले. प्रमोद कुडले यांच्या शुभ हस्ते. हॅलो, कपिल कुदळे, माफ करा, कपिल पवळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. कपिल पवळे यांचा सन्मान नानाभाऊ कुदळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय. कपिल पवळे. विशालगड फायटर्स कॅप्टन मंगेश अण्णा कुडले. मंगेश अण्णा कुठले काय बँड माजवायचं का? हॅलो हॅलो, आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत. आता चालू असणारा हा रंगतदार सामना रायगड 11 वर्सेस पुरंदर पॅन्थर
अतिशय आतीतडीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत स्कोअरबोर्ड वरती 21 धावा, एक षटका अखेर 21 धावा या पुरंदर पॅन्थर संघाने आतापर्यंत केलेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन आले ते विकास वाशिवले. विकास 20 नंबरचा जर्सी परिधान करून आलेला विकास, त्याचा सामना करणारे सूरज, अतिशय खतरनाक खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते या ठिकाणी तो म्हणजे सूरज पोळ. उतुंग असे चौकार षटकार मारण्यामध्ये माहिर असलेला सूरज पाहूया आपल्या संघाला कशा पद्धतीने विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय ते आणि कशी रणनीती आखणार आहे विकास याची गोलंदाजीच्या स्वरूपाने ती पाहायला मिळते. ओहो, सुंदर असा टोलल चेंडू पाहूया. त्यावर एक धाव पूर्ण केलेली आहे पळून आणि चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली धाव संख्येत बदल झालेला आहे. धाव संख्या झालेली ती 22 धावा. 22 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज साठे अतिशय खुंकार खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तो मनोज साठे. षटकार आणि चौकार मारण्यामध्ये हा देखील अतिशय खुंकार खेळाडू म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे आपले लाडके रणजी प्लेयर संदीप सरजी लेले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर, आपलंही मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुनश्च मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब तर्फे आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 5वं पर्व असलेला मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लबचा रंगतदार क्रिकेट सामने या ठिकाणी फुलपीस क्रिकेट स्पर्धा आपल्याला भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या कोदरे फार्म वरती. विकास यांचा पुढचा चेंडू. ओहो, आणि हा पुन्हा एक षटकार, जोरदार षटकार लगावलेला आहे तो मनोज साठेच्या बॅटच्या तळपत्या बॅट मधनं आणि धाव संख्येत बदल झालेला आहे. धाव संख्या झालेली ती 32 धावा आतापर्यंत धाव फलकावर मनोज आणि सूरज. अतिशय उत्कृष्ट अशी ही जोडी या ठिकाणी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावा ह्या होतच राहणार आहेत. विकासाचा पुढचा चेंडू. ओ, आणि हा पुन्हा होतं झेल होतोय का भाऊ, आणि आपण यांनी हा झेल टिपलेला आहे आणि मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे तो पुरंदर पॅन्थर संघाला मनोज यांच्या स्वरूपाने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे ती विकास वाशिवले आणि या ठिकाणी नाराज स्वरूपाचे या फलंदाजी मधनं बाहेर पडताना मनोज आपल्याला दिसत आहेत. आणि यानंतर मोन्या जाधव, यश जाधव, यानंतर फलंदाजीसाठी आलेला तो यश जाधव. 4-4. यश जाधव हा देखील अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू, चौकार षटकार मारण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विकासाचा पुढचा चेंडू. ओहो, अतिशय उत्कृष्ट असा टोलल चेंडू यावरती आणि एक धाव या ठिकाणी आतापर्यंत धाव संख्येत बदल झालेला आहे. धाव संख्या झालेली ती 33 धावा. आणि यानंतर फलंदाजीसाठी आहे तो यश जाधव उर्फ मोन्या. अतिशय उत्कृष्ट असा हा खेळाडू या ठिकाणी पुरंदर पॅन्थर्सचा. पाहूया आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेण्यासाठी कशा पद्धतीने आपल्या फलंदाजीत जी रणनीती असणार आहे त्याची. विकासांचा पुढचा चेंडू पाहूयात. आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. ओहो, आणि एक मागच्या दिशेने हा गेलेला चेंडू, परंतु यावरती एक सुद्धा धाव या ठिकाणी मिळालेली नाहीये. यानंतरचे आणि अशा पद्धतीने षटक या ठिकाणी नेतृत्व उद्योजक चेतन शेठ निकते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बानरचे युवा उद्योजक
चेतन शेठ निकटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मैत्री प्रतिष्ठानतर्फे चेतन शेठ यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. ओ आणि हा एक लवकर आहे. काहीतरी खायला घेऊन येणार आहे का नाही? सँडविच दोघांना ना. एक दोन चार जण आहेत. ओहो मोहन चेंडू नो बॉलचा, परंतु पंचांचा इशारा आहे आणि हा झेल झालेला आहे, परंतु नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल दिलेला आहे या ठिकाणी. नो बॉलचा इशारा पंचांचा. आणि आत्ताच्या धावा किती पंच? 2-3 धावा का? पंच धावा किती आहेत? अशा 4 का 3 धावा? एक पेनल्टी, 4 धावा. 4 धावा असतील पंच. एक नो बॉल, एक पेनल्टी, 4 धावा. 4 धावा. हॅलो 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 हॅलो, एक मिनिट जरा फक्त प्लीज. ओहो पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि हा बॉल बाउंड्रीच्या तिकडे जात होतो. क्रिकेट क्रिकेट व्यक्ती हॅलो क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व किरण जोरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब सहर्ष स्वागत. बॉल किती आले? ए बॉल दे ना तिथनं. ए अरे जाऊ जाऊ. हा दिला दिला दिला. स्कोरबोर्ड किती आला? 41 आता धावा झालेल्या आहेत. 41 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 6 धावा. ओहो पाहूयात. आणि पुढचा होणारा सामना याचा टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही कर्णधार ओ पाहूया फोर होतोय का. आणि हा 4 धावा. 4 धावा या ठिकाणी. दोन्ही टीमच्या लिस्ट आले का? मॅच. हॅलो हॅलो हॅलो. अरे अरे संपली मॅच. हॅलो विन झालेली आहे. विन. हे पहा सर्व क्रिकेट प्रेमींना एक विनंती आहे की कोणी जेवणाचं राहिलं असेल, सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की क्रिकेट खेळाडूंना एक विनंती आहे, ज्यांनी जेवणाचं राहिलं असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. स्टेजच्या माग जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी देखील यानंतर होणारा सामना तोरणा ट्रायकर्स वर्सेस हॅलो हॅलो.
तसेच या ठिकाणी संतोष अण्णा जोरी आपलंही या ठिकाणी मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत. तुकाराम भाऊ आखाडे आपलंही देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपणास देखील विनंती की आपण या ठिकाणी यायचंय. आपल्या या ठिकाणी सत्कार मैत्री प्रतिष्ठान तर्फे भाऊ आडकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यांचा सत्कार करा. तसेच या ठिकाणी दत्ताभाऊ आंध्रे यांचं देखील मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत. गायब होतो त्याला बोलून घे.